आपण पाहू शकता कुठनं जायचं तेच काय समजत नाही पाहिजे. इकडं पण नरम वाटतंय. बापरे, यातनं जायला लागेल असं वाटतंय मला. इकडनं जायला लागेल, इकडनं पाणीच होतं ना, यातनं जायला लागेल, नाही तर आतमध्ये जायचं आणि परत फसलो की निघता येणार नाही अजिबात मला. इथे खसणं काहीच नव्हतं अजिबात, तरी पण ते खसलं कसं काय माहिती. तिकडं तर उंचवटा होता, आत हे नव्हतं एवढं, म्हणजे चढा नव्हता, पण तिथनं कुठनं आला काय देव जाणं. आपण पाहू शकता लाईव्ह आहे हे बघा. मी तेवढं दमनं खालनं चालत आलोय, दम लागलाय. मला इकडनं जायला लागेल, कारण की याच्यात गेलो की मी आतमध्ये फसलो की निघता यायचं नाही मला. इकडे पण दलदल आहे सगळी, जे इकडनं पाणी येतं ना त्याच्यानं ते कडक जागा असते, त्याच्यामुळे मी इकडनंच साईन चालतोय वरती. बघूया तिथे काय झालं. तिकडे मी कधी गेलो नाही अजिबात. 6 तारखेला झालेला, 6 जुलै. आज मी चाललो आहे आता, कारण याच्यात चालण्याची परिस्थिती बेकार होती. बघूया. आणि हे कासमाळ कोटबी फेमस गाव आहे ना, तिथेच झालं हे. कासमाळ आत्ता झाला, पहिले गाव होतं कोटबी. कोटबीचीच माणसं कासमाळला ग्राउंडवर राहायला गेली, म्हणून तो कासमाळ झाला. म्हणून नाव आहे कासमाळ कोटबी. ओ नो, बेस साले, कैसे जाओ यार, अमेझॉन आहे. आपण पाहू शकता की एक चांगला एरिया फिरण्यासाठी होता, नॅचरल. त्याच्यात काय परिस्थिती केली निसर्गाने आपण पाहू शकता मित्रांनो. हे चुकीचं आहे की नाही मला नाही माहिती, पण